दोन शब्द। हंसते रहो आप हजारों में, हंसते रहो आप हजारों में, जैसे फूल हंसते हैं बहारों में, जैसे फूल हंसते हैं बहारों में। हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल। आज आहे तुषारचा बर्थडे आणि सगळे लोक तिथे येऊन थांबलेले आहेत। माझे मम्मी पप्पा वगैरे केक घेऊन आले होते तुषारसाठी। सो हॅपी बर्थडे, थँक्यू सो मच। तर चला आता बर्थडे सेलिब्रेट करतो आणि तुषारचं एक गिफ्ट झालेलं आहे, बाकीचे त्याचे गिफ्ट व्हायचे आहेत। बाकीचे गिफ्ट उद्या, तर आम्ही उद्या घ्यायला जाऊ गिफ्ट, तर मग तेव्हाच आपण बघू। आज तर मी काही शूट केलेलं नाही आहे, उद्याचं मी सगळं दाखवते पुढं। सो स्टे ट्यून्ड विथ अस। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। अरे हा बकरीवाला आवाज कोणाचा आहे? गाईज, मी तुषारसाठी एक गिफ्ट घेतलेलं आहे जे त्याला माहीत नाही आहे, आणि हे काल मम्मी पप्पांनी घेतलेलं शर्ट आहे। तर त्याला वाटेल आता की त्याला हे घालायचं आहे का, तो हे नाही घाला, तर त्यांनी काय माहिती काय घेतलं आहे तर घालायला, तो प्रेस करत आहे। सो मी त्याला गिफ्ट पण देते आणि आता बघू आपण तो काय बोलतो याच्यावरती। त्याची इच्छा होती की हे तो संध्याकाळी घालेल किंवा याच्यावरती त्याला आता आज जीन्स घ्यायचं आहे एक, त्याच्यानंतर घालेल। सो लेट्स गो। तर हे बघा, हे जे शर्ट आहे, हे शर्ट आहे आम्ही काल घेतलेलं कॉटन क्रीममधलं तुषारसाठी, अँड दिस इज हे मी घेतलेलं तुषारसाठी। सो हे थोडं फॉर्मलमध्ये जाते, हे मम्मी पप्पांनी त्याला फॉर्मल वेअर करण्यासाठी घेतलं आहे, छान ऑफिसला वगैरे। तर चला हे आपण घेऊ आता या बॅगमध्ये। तो शू काय करत आहे? काय घालणार आहे तू? जीन्स आणि टी शर्ट। का बरं टी शर्ट? काय शर्ट सकाळी घालत टी शर्ट नाही, हे शर्ट घालणं एवढं आहे, आणि प्रेमाने माझ्या मम्मी पप्पांनी तुला काल हे शर्ट दिलं, हे घाल। पॅन्टच घ्यायचा ना अजून? नाही तरी पण घाल, घ्यायचा आहे तरी पण हेच घाल। नाही आत्ताच घाल, हे घे। कोणत्या पण जीन्सवर छान दिसते ते। हे कोणतं शर्ट आहे? दिस इज युअर गिफ्ट। हे कधी घेतलं? लपून घेतलं ते। डू यू लाईक? आता जातोय आम्ही आधी लग्नाला, आणि तिथनं मग जायचं आहे मला तुषारसाठी गिफ्ट घ्यायला। इथेच लग्न आहे जवळ, आणि म्हणूनच मग बाहेर जायचं, म्हणूनच मग मी सिंपल असा कॉटनचा ड्रेस घातला आहे। अँड तुषारसाठी गिफ्ट घ्यायचं, जसं मी सांगितलं। हा पहिला बर्थडे आहे, हा असा कोणाचा पहिला बर्थडे आहे ज्याच्या सरप्राईज बद्दल माझ्याच माग मी बाथरूम मध्ये असताना हे लोक डिस्कस करतात, आणि असं काढलं नाही बरं काय सरप्राईज आहे, काय गिफ्ट आहे। पण तुम्हाला माहितच नाही काय घ्यायचं आहे। गिफ्ट तर सगळ्यांना माहित असतं की घेणारच आहे काहीतरी, पण हे प्लॅनिंग हे लपून केलेली प्लॅनिंग असते, हे अशी गप्पा फोनवर बोलून नसते, ते ऐकू येते। पण ते माहित पडलं का काय आहे ते? सांगा काय आहे आता? ते एक तर ड्रेस असेल, शर्ट पॅन्ट असेल, ते पण झालं ना। आता काय नाही, बघू काय बघू। सो स्टे ट्यून्ड विथ अस। आम्ही आलो इथे तुषारसाठी गिफ्ट घ्यायसाठी। डू यू वॉन्ट टू से समथिंग? चॅनलसाठी का? हो, आज आम्ही आलो आहे आमचे डॉक्टर माझे साहेब यांच्यासाठी वॉच घ्यायला। तुषारच्या बर्थडेच्या याच्यावरती 10% ऑफ पण आहे, म्हणून आम्ही मग आज यातले आम्ही 3-4 काढले होते साईडला, अँड फायनली दाखवते मी कोणतं घेतलं ते। चिकनचा मसाला भाजणं सुरू आहे, आणि बघा
तनू मॅडम मला शूट करत आहे आज. इट्स नॉट सो एस्थेटिक टुडे. आणि इकडे माझे स्टुडंट्स आलेले आहेत. दिस इज सरप्राईज फॉर तुषार. त्यांना माहिती नाही आहे की आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो किंवा काय. त्यांना वाटलं झालं आता क्लासवरती गेला आणि बस झालं. हा झालं घेऊन आलेला आहे. आता हे लोक थोडं डेकोरेशनचं काम बघतील आणि मी पटकन भाजी बनवते. बाकीचं आम्ही सगळं बाहेर. हे पूर्ण डेकोरेशन मला तर टाइमच नाही मिळाला. ते सगळं बलून्स सार्थकनी ब्लो करून ठेवलं. ते सार्थक आणि प्रेमनी. आणि एवढं सुंदर डेकोरेशन दक्षुनी केलं. हे इकडे पण एकदा खूप छान केलं. मला खूप आवडलं. दोन शब्द. हंसते रहो आप हजारों में. हंसते रहो आप हजारों में जैसे फूल हंसते हैं बहारों में. जैसे फूल हंसते हैं बहारों में. रोशन रहो आप. क्या बात है, क्या बात है. रोशन रहो आप जमाने में. रोशन रहो आप जमाने में जैसे चांद चमकता है सितारों में. सकाळी घातलेलं मी स्वतःला गिफ्ट केलेलं आहे. ते मी घेऊन दिलेलं शाळेत आहे. आमच्या श्रावक अकॅडमी अभ्यासिकेचे एक आमचे थोर विचारवंत आमचे मित्र राठोड साहेब आता तुमच्या समोर दोन शब्द मांडतील. सरांचा वाढदिवस. आमचे तुषार सर श्रावक अकॅडमीचे संचालक. अरे सर मी इथं बाजूला बसून ऐकू तर शकतो तुम्हाला. सरांचा वाढदिवस. सरांसोबत मागे काही दिवसापूर्वीच आमची ओळख झाली आहे आणि सर आम्हाला लहान भावासारखंच म्हणजे खूप आम्हाला एक मार्गदर्शन करतात. सरांचा वाढदिवस आणि सरांचा वाढदिवस म्हणजे आज आम्हाला असं वाटतं की दिवाळी किंवा दसराच आहे. तेवढे आम्ही खूप आम्हाला एक अभिमान वाटत आहे की सरांसोबत आमची खूप कमी दिवसामध्ये एवढी चांगली बॉन्डिंग होईल म्हणून आम्हाला सर वाटलं नव्हतं. सर तुमच्यासारखे मित्र खूप कमी आहेत या दुनियामध्ये. त्याच्यानंतर सर तुमचं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे आम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला इन्व्हाइट करतात. आमचं घर वगैरे इथून खूप दूर आहे पण आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरी चाललो की तुमचा वाढदिवस आज आम्ही अभिमानाने इथं खूप जबरदस्तपणे आपण साजरा केला. तुम्ही जेवढे खुश आहे तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा. एवढं बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करतो. चला चल सूरज. लवकर बोल. अधिकारी दोन शब्द.
माझं नाव सूरज अनिल खरे. मी आज सरांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. सरांबद्दल 2 शब्द आता मी नाही बोलणार, पण ज्यावेळेस त्यांच्यानी किंवा ज्यावेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलं किंवा जे त्यांचं कार्य आहे त्याच्यातून त्यांना जे फळ निष्पत्ती होईल त्याबद्दल मी सरांसाठी नक्की 2 नाही 4 शब्द बोले. तो दिवस आपला खूप चांगला असेल आणि सरांच्या फळाची त्यांना निष्पत्ती भेटून जाईल. सर्वात पहिले म्हणजे मॅमने आम्हाला इथे बोलून म्हणजे एक परिवाराचा हिस्सा समजून आजपर्यंत मी भरपूर म्हणजे खूप लायब्ररीतनी राहिलो पाहिले. तिथले संचालक म्हणा म्हणजे तिथले जे काही हँडल म्हणजे लायब्ररी हँडल करतात कोण पण असो, पण असं एक परिवारासारखं राहत नाही. घरी कार्यक्रमासाठी बोलवलं म्हणजे परिवाराचा सदस्य समजून आपल्या सर्वांना मॅमने इथं इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा मॅमचे धन्यवाद देतो. आणि सरांना जे काही सरांनी आतापर्यंत मिळवलं आहे तर त्यामध्ये या वर्षात मी लग्न असो काही असो मॅम असो सर्व काही आतापर्यंत मिळवलं आहे. यानंतर सर चांगलंच प्रगती करतील असे सरांना शुभेच्छा देतो. मला सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही का बरं इकडे येऊन लपले? काय बोलायचं म्हणून समजत नाही म्हणून? बाहेरची आमचे सर आज आमच्यासमोर बसून आहे. सरांना आज आपण वाढदिवसानिमित्त सरांचा आज दिवस वगैरे कसा गेला त्याच्यानंतर बर्थडे वगैरे याच्याबद्दल आपण 2 प्रश्न सरांना विचारणार आहोत. सर तुम्हाला कसं वाटत आहे बर्थडे तुमचा? एकदम स्पेशल वाटत आहे. मी खरं तर म्हणजे लहानपणी माझा बर्थडे सेलिब्रेट नव्हतो करत, कारण माझे आयडल लहानपणापासून भगतसिंग आहे. आणि मी जेव्हा शाळेला होतो 7व्या वर्गाला तेव्हा मला समजलं की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शहीद भगतसिंग यांना फाशी झाली होती 22 मार्चला रात्री, म्हणजे 23 मार्च. तर मग मी 2 वर्ष जे आहे माझा बर्थडे सेलिब्रेट नव्हता केला. एके दिवशी माझ्या वडिलांनी मला समजून सांगितलं की असा विचार करण्यापेक्षा असा विचार कर की भगतसिंग गेले तू जन्माला आला. तेव्हापासून मग मी त्याला पॉझिटिव्हली घेतला आणि तो दिवस मी साजरा करत असतो. नक्कीच सर, तुमचे विचार खूप ग्रेट आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही इतिहासाचे शिक्षक आहात, त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या लोकांनी आहुती दिली त्याच्यानंतर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खूप अभिमान आहे. त्याचा मला पण अभिमान आहे. सर आजचा दिवस तुमचा कसा गेला? आजचा दिवस माझा खूप सुंदर गेला. त्याच्यात सर्वात जास्त मेहनत म्हणजे माझ्या पत्नीची आहे, दीक्षाची. त्याच्यासोबतच माझी सासूही तेवढी कूल आहे, आमचे मामा तेवढे कूल आहे, मामी तेवढी कूल आहे. माझ्या बायकोचा जो भाऊ आहे तो सुद्धा, म्हणजे हे लोक काल रात्री 12 वाजेपर्यंत थांबले. ऍक्च्युली आम्ही बाहेरच जेवण केलं होतं, सगळे सुस्तावलो होतो आम्ही, तरी सुद्धा ते 12 वाजता त्यांनी केक कट करून सेलिब्रेशन केलं. आणि मग सकाळपासून यांची सगळ्यांची प्लॅनिंग सुरू होती. माझ्या आई बाबांची पण प्लॅनिंग सुरू होती. त्यांनाही बाहेर गावी उद्या कोल्हापूरला ते चालले, तरी सुद्धा त्यांनी सकाळी कार्यक्रमाचं अरेंजमेंट केलं. त्याच्या मागे फॅमिली ऑफकोर्स आजचा एकदम स्पेशल डे आहे. हे जे सेलिब्रेशन तुम्ही केलं आमचं ते भयानकच डेंजर होतं. इट इज सो मच मेमोरेबल टू मी की हे म्हणजे मला असं नेहमी वाटत असते की पैसा हा एक जो प्राईम फॅक्टर असतो जीवन जगायला, पैसा हा लागतो. पण आपण जेव्हा ऍट द एंड जेव्हा आपण मरणार असतो वयाच्या 70व्या 80व्या वर्षी, तेव्हा आपण मृत्यूशय्यावर असताना कधीच आपण बँक अकाउंट नसतो बघत की माझ्या अकाउंटला किती पैसे आहेत. तो ते आठवत असतो की मी आयुष्यभर काय काय केलं. आणि मग ह्या ज्या गुड मेमरीज असतात तुमच्या डोक्यात ते तुम्हाला आठवतात आणि ते तुमचं आयुष्य वाढवत असतात. एवढं सुंदर प्रकारे तुम्ही डेकोरेशन केलं. हे बॅक ऑफ द माइंड माझ्या मागे. आता इथून पुढे 5 वर्षांनी तुम्ही कुठेही असाल, कोणी नोकरी करत असेल, कोणी लेक्चरर असेल, ऍट द एंड मी जेव्हा कुठेतरी कधीतरी 23 मार्चला रात्री अशा वेळेस बसेल तेव्हा मला आठवणार की 2025 मध्ये मी असाही बर्थडे सेलिब्रेट केला होता की जे आमच्या लायब्ररीचे होते आणि ते आमच्या सोबत होते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत. आणि ते तेवढं मेमोरेबल आहे. आताच आमच्या सासऱ्याचे आगमन झालेलं आहे थोडंसं. थँक्यू धन्यवाद सर, तुमचा अनुभव. अजून एखादा प्रश्न? बसून दे सूरज. अरे ह्या आमचे सासरे तेवढे स्कूलला आहे, तुम्ही प्रश्न एक नका करू. परत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. एखादा प्रश्न असेल तर विचारा. जे आपले पाहुणे आलेले आहेत, मित्र वगैरे आलेले आहेत, त्यांना काय मेसेज देईल सर? यांना तर हाच मेसेज देईल की पैसे कमवा, प्रगती करा, पण सोबत माणसे जोडणं शिका. हा एक सर्वात महत्वाचा मेसेज आहे. बघा ना, आता मी तर कोणाला इन्व्हाइट केलं नाही किंवा काय कोणाला म्हटलं नाही, तरी सकाळपासून प्रेम सार्थक सगळ्यांचे मला फोन आले, सर तुम्ही कधी येता. रात्री कोणातरी साठी 12 वाजेपर्यंत जागणं आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं हे कमवायला सुद्धा भाग्य लागतं. सर लायब्ररीमध्ये जे बर्थडे साजरा केला होता आपण केक वगैरे कट करून, तुम्हाला असं वाटलं होतं की हा प्रोग्राम होणार नाही कारण की जो वाढदिवस आहे केक वगैरे लॅबरेट कट झाला तर तुम्ही म्हणजे आजचा दिवस तुम्ही समाप्त झाला? नाही, मला असं नाही वाटलं. मला जेव्हापासून माझा जो शाळा आहे सौरू आणि हे माझी बायको हे जेव्हापासून असे इशाऱ्यात बोलायला लागले सार्थक वगैरे की तू घरी जा, तुम्ही इकडे जा तिकडे जा, तेव्हा मला समजलं की काहीतरी हे प्लॅनिंग होऊन लागली, डेकोरेशन वगैरे तुम्ही लोक करणार. तर मला हे माहितच होतं हे सरप्राईज तर सरप्राईज नाहीच राहिलं. सर हे येणार होते हे थोडी माहिती होतं. तुम्ही लोक येणार होते हे नव्हतं माहिती. उत्तर देण्यामध्ये तुम्ही 1 नंबर माहिर आहात. तुमच्या उत्तराने आम्ही सर्वजण समाधान आहोत. आणि परत तुम्हाला सर्वांकडून मी विनंती करतो तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही सगळे आले. आता आपण जेवण करू.
अँड थँक्यू. थँक्यू. जेवणात सगळे वाट पाहत आहेत असं ताटं घेऊन जेवायसाठी, त्याच्यामुळे भाषण चालू लवकर. हे आमचे तुषार सर आहेत. हे आमच्या शाळेमध्ये पण होते, सुटसुट आहेत आणि 11-12 कॉलेजमध्ये पण होत आहे आणि खूप प्रेमळ आहेत, समजूतदार आहेत आणि खूप छान टीचर आहेत. यांच्यासारखा मित्र आणि टीचर हा सर्वांना मिळो. थँक्यू. फायनली द डे कम्स टू अन एंड. खूप छान आमचा दिवस गेला, मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही. त्याला तर झोपही येते तुषारला आता. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय. बाय.